दिनांक 19 डिसेंबर रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करत रतन आसाराम लांडगे, नेताजी सुभाषचंद्र बोस सेना संस्थापक अध्यक्ष यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। यावेळी काँग्रेसचे मराठवाडा पदाधिकारी कल्याण तळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष आतिक खान, काँग्रेसचे नेते अब्दुल रशीद पैलवान, संजय मुथा, बदर चाऊस, संजय इंगळे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 16 मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत। याच प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते। या ठिकाणी भाषणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आपली ताकद दाखवणार, तसेच काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश चालू आहे। येणाऱ्या निवडणुकीत चित्र वेगळे असेल असंही त्यांनी म्हटले आहे। रतन लांडगे यांनी यावेळी सांगितले की प्रभाग क्रमांक 16 मध्ये इच्छुक असून काँग्रेस पक्षानं जनतेची सेवा करण्याची संधी दिल्यास आपण निवडून येऊन प्रभागामध्ये मूलभूत सुविधा नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीला यापूर्वीही काम करत होते। नगरसेवक झाल्यास तर मग अजून ताकदीने हे काम करून वेगळेपण दाखवून देऊ, असे देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पक्षाच्या वतीने रतन आसाराम लांडगे यांचा सत्कार करून पक्षामध्ये स्वागत केले, तसेच त्यांच्या भाषणात रतन लांडगे यांच्याबद्दल कौतुक केले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। रतन भाऊ लांडगे यांचा पक्ष प्रवेश त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा त्यानिमित्त आता इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वप्रथम मतदार बंधू, आमच्या सोबत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जे प्रदेशचे उपाध्यक्ष राजेंद्र राज साहेब, दुसरे उपाध्यक्ष कल्याणरावजी दळे साहेब, तसेच या शहराचे शहराध्यक्ष आतिक भाई, बदरबाई, राऊफबाई, तसेच संजयजी बँकेचे चेअरमन, जालना पीपल्स बँकेचे चेअरमन संजय जी मुथा, मित्तलजी, जगदीशजी अग्रवाल, जगदीश शेठ अग्रवाल, गोरे साहेब, ओवाळे साहेब, सर्वच व्यासपीठावर मान्यवर उपस्थित असलेले मान्यवर आणि या प्रभागातील प्रमुख इच्छुक उमेदवार आमच्या ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याचा सुनंदाताई ढाकणे, आमचे रतनजी लांडगे साहेब, पंकज बागल, सुंदरबाई शिंदे, फकीराजी वाघ, अशोकजी खाडे, अर्जुनजी वाटोडे, अतुलजी इंगळे, निलेशजी दळे, हे सर्व आपल्या प्रभागातून इच्छुक उमेदवार म्हणून आमच्याकडे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे। त्यातून आपल्याला जे सर्व या प्रभागातील नागरिकांना जे योग्य वाटतील अशा लोकांची आपल्याला विचारून उमेदवारी इथं त्याचे फायनल केले जाईल। पण मला खरं रतन लांडगे साहेबांचं मनापासून काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपला प्रवेश कार्यक्रम इथं आयोजित केला। महिला मंडळाचं संध्याकाळची वेळ, मला वाटतं पाणी आलेलं आहे, ती गडबड, पाण्याची गडबड, परत स्वयंपाकाची गडबड, या अशा घाईगर्दीच्या याच्यातही महिला इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आजचा हा जो पक्षप्रवेश झाला, त्यांना लांडगे साहेबांनी या पक्षात त्यांचे हे झेंडे पाहिले, म्हणजे 18 पगड समाजाचा विचार करणारे, हे सगळ्या तळागाळातील समाजाला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व, आज त्याच पद्धतीने ते ज्या पद्धतीनं विचार करतात त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्ष 18 पगड समाजाला एकत्रित करून सगळ्याला एकत्रित करून आपला वाटचाल करते। निश्चितच लांडगे साहेब इथं त्यांना काम करण्याला चांगली संधी मिळेल, कारण की त्यांचे विचार आणि काँग्रेस पक्षाचे विचार एकासारखेच आहेत, समान आहेत। त्यामुळे त्यांना या पक्षात निश्चित चांगलं स्थान मिळेल आणि तेही जोमाने या पक्षासाठी काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळेच हिरिरींना भाग घेतील आणि काँग्रेस पक्षाच्या
पंजाय निशाणीचे जे 4 उमेदवार राहतील त्याला ते उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस पक्षाचा पंजाई ही निशाणी आहे आणि त्याच्यावर आपल्याला मतदान करायचं या भावनेतून आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरे जायचं. कारण की सगळ्या लोकांना सगळ्यांना समान वागणूक देणारे सगळ्या 18 पगड समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षाजवळच आहे. बाकीचे सगळे जे भाजप असेल सेना असेल हे जातीवादी विचाराचे पक्ष आहेत. ते कधी एकमेकाला व्यवस्थित वागू देत नाही. जातीत ते वाद निर्माण करण्याचं काम करतात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की ही निवडणूक महानगरपालिकेची जरी असली तरी आपल्या शहराच्या भवितव्यासाठी फार महत्त्वाची निवडणूक आहे. आपल्याला या सगळ्या समाजाला सगळ्यांना सगळ्या थरातील समाजाला एकत्र राहण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाला ताकद देणं आवश्यक आहे. आपण ती निश्चित द्याल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकदीनं या प्रभागात 16 नंबरचा प्रभाग आता सांगितलं की विकासामध्ये हा प्रभाग बराच मागे राहिलेला आहे. पण राज साहेबांना ज्या पद्धतीने सांगितलं की खासदार साहेबांचं ऑफिसही तुमच्याच प्रभागात आहे तर निश्चित आम्ही सर्व या व्यासपीठावर बसलेले सर्व नेते आणि विशेषतः रशीदभाई तुमचं नाव घ्यायचं राहिलं कारण की तुम्ही फार प्रिय आहेत सगळे जालना जिल्ह्यात आणि ताकदवर तुम्हाला सगळ्याला ताकद देण्यासाठी रशीद पैलवान सारखं नेतृत्व आपल्याबरोबर आहे आणि त्यांच्या संजय मुथाजी असतील मित्तलजी असतील पैलवानजी असतील आमचे जगदीश शेठ असतील यांच्या सर्वांच्या ताकदीनं एका दिलानं आपण या शहराचा विकास निश्चित तुम्ही काँग्रेसला संधी दिली तर चांगल्या पद्धतीनं करू. या वार्डाचा या प्रभागात खासदार साहेबांचं ऑफिस असल्यामुळं निश्चित मी शब्द देतो की आपल्या विभागाचा महानगरपालिकेत असेल महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा खासदार फंडातून असेल या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमची साथ देऊ एवढंच या प्रसंगी मी आपल्याला आश्वासन देतो. आपण इथं इतका उशीर झालेला असताना महिला मंडळाच्या माझे संध्याकाळचे सगळे कामं प्रलंबित असताना इथं 2 तासापासून इथं आपण आमच्या सगळ्यांची प्रतीक्षा करत थांबलात. आमचे भाषणं सगळ्यांनी शांततेत ऐकून घेतले त्याबद्दल मी काँग्रेस पक्षातर्फे आपले आभार व्यक्त करतो आणि लांडगे साहेबांचं पुनश्च या आमच्या काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.